श्रीराम समर्थ. स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीमध्ये असलेली सुप्त ताकद आणि सत्यता जाणली. कन्याकुमारीच्या खडकावर ध्यानमग्न असताना त्यांना आपला जीवन हेतू स्पष्ट दिसू लागला. यानंतर त्यांनी पाश्चिमात्य देशात जाऊन तेथे वेदांत तत्वज्ञानाचा प्रचार करण्याचे ठरवले. ते असं म्हणतात की जेव्हा रामकृष्ण परमहंस यांनी महासमाधी घेतली आणि त्यानंतर परिव्राजक म्हणून मी साऱ्या भारतभर हिंडलो. या देशातील जनता आणि तिची प्रत्यक्ष स्थिती ही पाहिली आणि या भरवंतीतून त्यांना काय अनुभव आले हे सुद्धा ते सांगतात की देशभक्तीचा अर्थ केवळ ओसंडून जाणाऱ्या भावना किंवा देशाविषयीचे मनात वाटणारे प्रेम हाच नसून तर देशभक्ती म्हणजे आपल्या देशबांधवांची सेवा करण्याची तळमळ होय. हे त्यांनी सर्व देश पायाखाली तुडवून आपल्या देशातील लोकांचे दुःख, अज्ञान, दारिद्र्य डोळ्यांनी पाहिले होते. त्यामुळे त्यांचा जीव अक्षरशः रात्रंदिवस जळत होता. ही वाईट परिस्थिती बदलण्यासाठी माझे प्राण तळमळत आहेत असं ते म्हणायचे. उलट त्यांनी असं आपल्या शिष्यांना सांगितलं की हे त्यांचं कर्म आहे म्हणून कुणी म्हणू नका. हे जर भोग त्यांचे कर्म असेल तर त्यांना भोगातून सोडवणे हे आपलं कर्म आहे. जर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष प्रथम मानवाची सेवा करा. नारायणापर्यंत पोचायचे असेल तर प्रथम त्या लक्षावधी भुकेल्या, कंगाल, दरिद्री नारायणाची सेवा करा. कारण भारताचे आदर्श काय आहेत तर त्याग आणि सेवा हे भारताचे आदर्श आहेत. आणि हे आदर्श जर सर्वत्र मुरवले तर बाकीच्या गोष्टी आपोआपच जुळून येतील असं ते कायम आपल्या शिष्यांना सांगत असायचे. जय जय राम कृष्ण हरी.